महिला आरक्षण विधेयक शुक्रवारी लोकसभेत नामंजूर झाले. आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. संबंधित विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने राज्यातील काही ठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी सहभागी होत काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांच्या हक्कांबाबत विरोधी पक्षांनी योग्य भूमिका घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती नगरसेविका साक्षी सूर्यवंशी आणि सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ यांनी दिली. मान सन्मान दिला जातो, ते देवी देवता वास करतात असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. परंतु आजच्या युगात सामाजिक राजकीय क्षेत्रात सहभागी करण्यासाठी महिलांना सहभागी करून घेण्यासाठी आपल्या महायुतीने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. महिलांना 33% आरक्षण देऊन त्यांना सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. नारी शक्ती अधिनियम, नारी शक्ती वंदना अधिनियम ही मोदींची गॅरंटी आहे. मोदींनी महिलांना समान संधी देण्यासाठी आपला देश हा कटिबद्ध आहे. हे विधेयक महिलांना न्याय मिळवून देणारं एक सक्षम व्यासपीठ आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. या आरक्षणापासून गावागावांमधून मोठ्या प्रमाणात महिला नेतृत्व एक मोठ्या प्रमाणात उभे राहिल्या पुढे आल्या. पण काँग्रेसनी या महिला नेतृत्वास विरोध करून स्वतःच्या पायावरती धोंडा मारूनच घेतला आहे. पण त्यांचे विचार हे जगासमोर आले आहे. मी काँग्रेस आघाडीचा तीव्र शब्दात व बांगड्या फोडून या ठिकाणी जाहीर निषेध करते. 3-4 दिवसापूर्वी आपल्या भारतीय संसदेमध्ये महिला आरक्षणाला ज्यांनी खोडा घातलाय, असा खोडा घालणारा ह्या काँग्रेस पक्षाचा प्रथमतः आम्ही सर्व महिला मिळून धिक्कार करतोय. कुठेतरी आज आपण बघतोय की जसं आपल्या घरातलं बजेट महिला एक सांभाळतीये, आपल्या गावसुद्धा महिला चालवत आहे, आज देशावर सुद्धा महिला आहे. मग आणखीन भर पडून ह्या सगळ्या एकजुटीने एकत्र येऊन जर कुठंतरी आज प्रत्येक गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरील सर्वसामान्य महिलांच्या अडीअडचणी असतील त्यांना कुठंतरी एक योग्य स्थान भेटणार होतं, तर यासाठी यांनी का मागे खेचलं. दरम्यान आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. गाव देश महिला चालवत आहेत. सर्वसामान्य महिलांच्या अडीअडचणी सुटून त्यांना योग्य स्थान मिळणार होतं. मात्र असं होऊ नये यासाठी विरोधकांनी हा खोडा घातला असल्याचा आरोप यावेळी नीलम खताळ यांनी केला आहे. या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांसह महिला उपस्थित होत्या. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर.